नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी वाल्याच्या शेंगाची भाजी करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी शेंगा घेतल्या आहे वाल्याच्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। लसूण घेतलेला आहे वाटून, तीळ आणि कराळाचा कूट घेतलेला आहे 1 चम्मच आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। शेंगाचे आता मी ही शिरा काढून घेते। अशा शिरा आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहे। अशा आपल्याला तोडून घ्यायचे आहे। अशा मी सगळ्या शेंगा तोडून घेते। इथे मी सगळ्या शेंगा अशा तोडून घेतलेल्या आहे। कढई गरम झालेली आहे। तेल टाकते 1 माप, जिरे टाकते अर्धा चम्मच, लसूण टाकते, लसूण आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचा आहे। लसूण लालसर झालेला आहे। टोमॅटो टाकते त्याच्यात, लाल तिखट टाकते अर्धा चम्मच, हळद टाकते थोडीशी, वाल्याच्या शेंगा टाकते, मीठ टाकते चवीनुसार, कूट टाकते तिळाचा आणि कराळाचा। खूप लवकर होती ही भाजी डब्यासाठी, तुम्ही डब्यावर पण देऊ शकता। थोडंसं पाणी टाकते, झाकण ठेवते। 15 ते 20 मिनिट आपण भाजी शिजून घेऊ मंद आचेवर। झाकण काढते आता। 15 ते 20 मिनिट झालेले आहे। कोथिंबीर टाकते थोडीशी, भाजी झालेली आहे। आता प्लेटमध्ये काढून घेते मी। वाल्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे तयार, आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।